विठ्ठलाला भेटण्यासाठी निघालेले लाखो वारकरी पंढरपुरात आज दाखल होतात। चंद्रभागेच्या तीरावरती वारकरी स्नानासाठी गर्दी करतात। पंढरपूरच्या वारीमध्ये जशी विठ्ठलाच्या भेटीची आस असते तशीच चंद्रभागेत स्नान करण्याची प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते। सध्या माऊली आणि तुकोबारायांची पालखी वाखरीमध्ये आहे। पालखीचा प्रवास अंतिम टप्प्यात आलेला आहे। आज पंढरपुरात दाखल होऊन या पालख्यांच्या नगर प्रदक्षिणा देखील होतील। त्यामुळे पंढरपूरमध्ये आज वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळेल आणि चंद्रभागेमध्ये पाणी सोडल्यामुळे आता चंद्रभागेत स्नान करण्याची वारकऱ्यांची इच्छाही यावेळी पूर्ण होईल। होय होय रे वारकरी, पाहे पाहे रे पंढरी असं म्हणत शेकडो किलोमीटरचं अंतर चालून मुक्काम दर मुक्काम करून येणारे हे वारकरी आता इंद्रायणी काठी जमलेले आहेत। इंद्रायणीचं मोठं महत्व आहे। काय नेमकं इंद्रायणीचं महत्व? मला इंद्रायणीचं महत्व म्हणजे इंद्रायणी जी इंद्रदेवाने ज्या वेळेला याग केले तिथून ती इंद्रायणी सुरू झाली आणि इंद्रायणीचं म्हणजे फार महत्व आहे। जसं त्या ठिकाणी नामदेव आहे आणि देवाला ह्या ज्ञानोबरायला त्या ठिकाणी समाधी दिली आणि समाधीचं स्थळ हे 108वी समाधी ज्ञानेश्वर माऊली। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो हा सुख सोळा काय वरून, विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गावनी देव करीतात, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी। नंतर सांगितलं त्यांनी बघा का हे पंढरवडी सोपे, जनाचे हरवाय पापे, कळकाळ कोपल्या कोपे नसले काय अलंक पुराशी। या ठिकाणी ब्रह्मदेवाने तपचार्या केलेले आहेत। शंकराचं तिथं स्थान आहे सिद्धेश्वराचं। मला सांगा की यावर्षी पाऊस बरा झालाय महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा वगळा तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, खानदेशमध्ये बरा पाऊस झालाय। त्या पावसामुळे कुठे वारकरी संख्या वाढलेली? संख्या भरपूर आहे, परंतु आलेल्या भगवंत भक्ताला असं सांगतो की पंढरीचे जारे आल्यानु संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उता वेळ, मागला परिहार पुढे नाही सीन, झाली या दर्शन एक वेळा। म्हणजे भगवान परमात्मा असा भेटीसाठी आतुर झालेला असतो आणि सर्वांची वाट पाहत असतो। मागच्या 17 दिवसापासून चालून भागून येणारे सगळे वारकरी त्यांचा शीन उतरल्याचं दृश्य या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतं।